हॅलो स्टुडंट्स, D2 इलेक्ट्रिकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे DC जनरेटर MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, जे एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण बघत आहे. मागच्या क्लासमध्ये हा आपला पार्ट 2 आहे. मागच्या क्लासमध्ये आपण काही DC जनरेटरचे जे महत्त्वाचे MCQ होते त्याला बघितलं. आजच्या क्लासमध्ये जे समोरचे काही महत्त्वाचे MCQ आहे त्याला डिस्कस करणार आहे. त्याला आपण सगळं डिटेली सॉल्व करणार आहे. तर आजचा आपला क्वेश्चन आहे, मागच्या क्लासमध्ये आपण क्वेश्चन 6 पर्यंत बघितले होते. आजचा आपला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन आहे, द अकॉर्डिंग टू फ्लेमिंग राईट हँड रूल फॉर फाइंड the direction of induced EMF when middle finger point in the direction of induced EMF, forefinger will point in the direction of. म्हणजे क्वेश्चनचं म्हणणं असं आहे, जर आपला मिडल फिंगर इंड्यूस EMF डिनोट करत आहे, इंड्यूस EMFची डायरेक्शन दाखवत आहे, तर जो फर्स्ट फिंगर आहे तो फर्स्ट फिंगर काय दाखवेल. जसं आता या क्वेश्चनमध्ये आपण एक थोडं कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ की जसं आता आपण बघितलं होतं की एक मोटर आहे आपल्याकडे. एक मोटर होती DC मोटर आणि एक आहे DC जनरेटर. ठीक आहे. तर आपण जे बघत आहे आज ते DC जनरेटरचे MCQ बघत आहे, DC जनरेटरचे क्वेश्चन्स बघत आहे. तर आता याच्यामध्ये जे DC जनरेटरचं काम काय आहे, तर इंड्यूस म्हणजे जे काही इलेक्ट्रिसिटी आहे त्या इलेक्ट्रिसिटीला तयार करायचं आहे. आणि मोटरचं काम काय आहे, तर आपण त्या मोटरला इलेक्ट्रिक सप्लाय देणार आहे, जेणेकरून मोटर फिरेल आणि जे काही मेकॅनिकल काम आहे ते मेकॅनिकल काम आपलं पूर्ण होईल. तर आता याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होत आहे DC जनरेटरमध्ये. तर त्याच्यामध्ये जे करंट तयार होणार आहे त्या करंटची डायरेक्शनसुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे की अपवर्ड आहे, डाऊनवर्ड आहे, ते कुठल्या डायरेक्शननी करंट फ्लो होत आहे त्याचीसुद्धा माहिती आपल्याला हवी आहे. तर त्यासाठी एक रूल आपण तयार केलेला आहे, जो फ्लेमिंग नावाचे जे काही सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं, जनरेटरमध्ये तयार होणाऱ्या इंड्यूस EMFची डायरेक्शन कुठल्या पद्धतीने माहिती करायची त्याचे आपल्याला रूल दिलेले आहे. तर जनरेटरसाठी फ्लेमिंगचा कुठला रूल लागेल, मोटरसाठी फ्लेमिंगचा कुठला रूल लागेल, ते क्वेश्चन्स आपल्याला डायरेक्टली एक्झाममध्ये विचारलेले दिसून येतात. तर जनरेटरसाठी कुठला रूल लागेल, तर जनरेटरसाठी फ्लेमिंगचा राईट हँड रूल लागेल. आपण या ठिकाणी लिहून घेऊ, जनरेटरसाठी फ्लेमिंगचा राईट हँड रूल लागेल, फ्लेमिंग राईट हँड रूल. आणि मोटरसाठी कुठला लागेल, तर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. हे लक्षात ठेवायचं की मोटरसाठी फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, जनरेटरसाठी फ्लेमिंग राईट हँड रूल. आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर याची ट्रिक आहे, ते ट्रिक आपण शेवट डिस्कस करू. आता सगळ्यात आधी आपण हे बघून घेऊ की आपला जो क्वेश्चन विचारला आहे त्या क्वेश्चनच्या रिलेटेड बघून घेऊ की जो काही फ्लेमिंगचा राईट हँड रूल आहे, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम आहे, त्या उजव्या हाताच्या नियमामध्ये काय असतं नेमकं. तर आपण बघून घेऊ, फ्लेमिंग राईट हँड रूल, यालाच मराठीमध्ये काय म्हणतो, तर फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. आता फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार जसं आता हा आपला राईट हँड आहे म्हणजे उजवा हात आहे, तर उजव्या हाताचे आपण थोडं बघत आहे की फ्लेमिंग राईट हँड रूलमध्ये नेमकं काय आहे. तर उजवा हात आहे, उजव्या हाताचे तिन्ही बोटं म्हणजे पहिले 3 बोट, थंब आहे म्हणजेच अंगठा, फर्स्ट फिंगर म्हणजे पहिले बोट, मिडल फिंगर म्हणजे मधले बोट. तर याला फर्स्ट फिंगरसुद्धा म्हणतात किंवा इंडेक्स फिंगर असं सुद्धा म्हणतात. यामध्ये याला फोर फिंगर असं सुद्धा नाव दिलेलं आहे. तर थंब, फर्स्ट फिंगर आणि मिडल फिंगर हे तिन्हीही बोटे एकमेकाच्या
काटकोनात असायला पाहिजे, म्हणजे 90 डिग्रीमध्ये असायला हवे. या पद्धतीने जसा थंब आहे तर थंबच्या काटकोनामध्ये फर्स्ट फिंगर आहे, इंडेक्स फिंगर किंवा फोर फिंगर असं आपण याला म्हणतो. तर थंबच्या 90 डिग्रीमध्ये म्हणजे 90 डिग्रीमध्ये काय आहे तर आपला इंडेक्स फिंगर आहे. इंडेक्स फिंगरच्या 90 डिग्रीमध्ये मिडल फिंगर आहे. म्हणजे हे तिन्ही बोटे एकमेकाच्या कसे आहे 90 डिग्रीमध्ये आहे, काटकोनामध्ये आहे. तर थंब जो आहे, थंब काय डिनोट करतं तर ज्या मोटरमध्ये कंडक्टर फिरण्याची दिशा जी आहे, मोशन ऑफ कंडक्टर आपण म्हणतो, तर ते मोशन ऑफ कंडक्टर डिनोट करतो थंब. त्याच्यानंतर जो फर्स्ट फिंगर आहे, हा फर्स्ट फिंगर काय करतो तर ज्या मोटरमध्ये फ्लक्सची डायरेक्शन म्हणजे मॅग्नेटिक लाईनची डायरेक्शन आहे किंवा लाईन ऑफ फोर्सची जी डायरेक्शन आहे ते डिनोट करतो फर्स्ट फिंगर. आणि त्या जनरेटरमध्ये तयार होणाऱ्या करंटची डायरेक्शन जे दाखवतो तो दाखवतो मिडल फिंगर. म्हणजे थंब दाखवतो कंडक्टरची फिरण्याची दिशा म्हणजे मोशन ऑफ कंडक्टर, इंडेक्स फिंगर दाखवतो लाईन ऑफ फोर्स म्हणजे फ्लक्सची दिशा, आणि मिडल फिंगर दाखवतो तयार होणाऱ्या EMFची दिशा म्हणजे इंड्यूस EMFची दिशा. आपण याला डायग्राममध्ये काढून घेऊ म्हणजे समजण्यास सोपी जाईल. म्हणजे या ठिकाणी आपण असं बोलू शकतो की हा इंडेक्स फिंगर आहे, ठीक आहे, हा थंब आहे, आपला मिडल फिंगर आहे, आणि हा थंब. अशा पद्धतीने हा झाला आपला थंब. यालाच आपण अंगठा असे सुद्धा म्हणतो. तर अंगठा काय दाखवेल तर लाईन मोशन ऑफ कंडक्टर. अंगठा काय दाखवेल मोशन ऑफ कंडक्टर, ठीक आहे. म्हणजे आपण याला असं बघू शकतो की जनरेटरमध्ये एक तर मॅग्नेट असतं आणि कंडक्टर असतं. कुठलीही इलेक्ट्रिसिटी तयार होण्यासाठी 3 गोष्टीची आवश्यकता असते. नंबर एक म्हणजे कंडक्टर लागेल आपल्याला, ठीक आहे. नंबर 2 म्हणजे मॅग्नेटिक लाईन लागेल, मॅग्नेटिक लाईन लागेल. आणि नंबर 3 काय लागेल तर कुठलाही कंडक्टर आहे त्याला फोर्स लागेल, मेकॅनिकल फोर्स लागेल, ठीक आहे. तर आता हे मॅग्नेटिक लाईन आहे, एक नॉर्थ पोल आहे, एक साऊथ पोल आहे. आता ह्या दोन्ही पोलच्या मधात काय राहील तर मॅग्नेटिक लाईन राहील या प्रकारे, ठीक आहे. आपण याला कन्सिडर करू, हा साऊथ पोल आहे, हा नॉर्थ पोल आहे. हे दोन्ही पोल एकमेकांसमोर ठेवल्यामुळे याच्यामध्ये काय होईल फ्लक्स तयार होईल. तर याला आपण म्हणू फ्लक्स, किंवा यालाच आपण बोलू शकतो मॅग्नेटिक लाईन. यालाच आपण काय म्हणू शकतो मॅग्नेटिक लाईन, किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो लाईन ऑफ फोर्स. यालाच आपण काय म्हणू शकतो लाईन ऑफ फोर्स. हे जी दाखवलेलं आहे याच्यामध्ये हे काय आहे फ्लक्स. हा फ्लक्सचा सिम्बॉल आहे म्हणजे चुंबकीय रेषा. त्यालाच आपण काय म्हणू शकतो मॅग्नेटिक लाईन, किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो लाईन ऑफ फोर्स. आता कुठलेही 2 मॅग्नेट आहे तर त्या मॅग्नेटिकमध्ये फ्लक्स तयार होतात. तर त्या फ्लक्सची डायरेक्शन कशी असते की मॅग्नेटच्या बाहेर नॉर्थ टू साऊथ असते, नॉर्थकडून साऊथकडे जाईल अशा प्रकारे, ठीक आहे. आणि मॅग्नेटच्या आतमध्ये साऊथकडून नॉर्थकडे. तर आता हा आपला आउटर साईड आहे, तर याच्यामध्ये काय होईल नॉर्थ टू साऊथ अशी मॅग्नेटिक लाईन राहील. तर आपण डायरेक्शन दाखवलेली आहे की नॉर्थकडून साऊथकडे जाईल. आता याच्यामध्ये जर समजा आपण एक कंडक्टर ठेवला अशा प्रकारे, ठीक आहे, हा आपण कोरिलेट करत आहे, समजण्याचा प्रयत्न करत आहे. तर याच्यामध्ये जो इंडेक्स फिंगर आहे यालाच फोर फिंगर किंवा फर्स्ट फिंगरसुद्धा म्हणतात. क्वेश्चनमध्ये 4 फिंगर असं नाव दिलेलं आहे, आपण त्याला त्याच नावाने कोरिलेट करू.
फोर फिंगर किंवा इंडेक्स फिंगर. इंडेक्स फिंगर काय दाखवेल तर जे फ्लक्स आहे त्या फ्लक्सची डायरेक्शन दाखवेल. तर आपण इथे लिहून घेऊ फ्लक्स. थंब काय दाखवेल तर मोशन ऑफ कंडक्टर, त्याला आपण लिहून घेऊ एन. आणि मिडल फिंगर काय दाखवेल तर इंड्यूस EMF म्हणजे तयार होणाऱ्या करंटची दिशा. तर आपण अशा पद्धतीने लिहून घेतलं. जसं आपण आता प्रॅक्टिकली जर बघितलं तर आपला अशा प्रकारे आहे. तर हा जो आहे हा काय दाखवेल कंडक्टरची फिरण्याची दिशा म्हणजे एन. ठीक आहे. फर्स्ट फिंगर काय दाखवेल तर फ्लक्सची दिशा म्हणजे लाईन ऑफ फोर्स किंवा जे मॅग्नेटची दिशा आहे त्या मॅग्नेटची दिशा कुठल्या पद्धतीची राहील, कुठल्या डायरेक्शननी राहील ते दाखवेल. आणि जो मिडल फिंगर आहे ते काय दाखवेल तर तयार होणाऱ्या करंटची दिशा, जो काही EMF किंवा करंट तयार होईल त्या करंटची दिशा दाखवेल. अशा पद्धतीने आपण इथे रिलेट करू शकतो. फ्लक्स, मोशन ऑफ कंडक्टर आणि मिडल फिंगर इंड्यूस EMFची डायरेक्शन. आता हा नियम नेमका कुठल्या पद्धतीने फॉलो होणार किंवा कसा काम करेल याला सुद्धा आपण थोडं शॉर्टली आणि फास्ट पद्धतीने समजून घेऊ. म्हणजे याच्या रिलेटेड कुठलेही क्वेश्चन आले तर आपले एक्झॅक्ट होऊन जाईल. ठीक आहे. जसं आता आपण बोललो की हे मॅग्नेटिक लाईन्स आहे, याच्यामध्ये हा कंडक्टर ठेवलेला आहे. तर आपण ह्या कंडक्टरला बाहेरून फोर्स दिला, तर मूवमेंट दिला कंडक्टरला. तर कंडक्टरला मूवमेंट दिल्यामुळे काय होईल, ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन आहे त्या मॅग्नेटिक लाईन कट होईल. मॅग्नेटिक लाईन कट झाल्यामुळे फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्सच्या नियमानुसार त्याच्यामध्ये काय होईल EMF तयार होईल. म्हणजे या कंडक्टरमध्ये काय होईल तर EMF तयार होईल. ठीक आहे. का बरं तयार होईल, कारण हा जो कंडक्टर आहे या कंडक्टरला आपण या मॅग्नेटिक लाईनमध्ये मूवमेंट केलं तर या कंडक्टरकडून ह्या मॅग्नेटिक लाईन कट होईल आणि मॅग्नेटिक लाईन कट झाल्यामुळे कंडक्टरमध्ये EMF तयार होईल. पण आता EMF तयार होत आहे तर या कंडक्टरमध्ये जो तयार होणाऱ्या करंटची दिशा आहे ते कुठल्या पद्धतीने आपल्याला माहिती होईल, तेच या नियमामध्ये आपण माहिती करतो फ्लेमिंगच्या राईट हँड रूलमध्ये. तर कसल्या पद्धतीने आपण बघू. जसं आता लाईन ऑफ फोर्स आहे या इकडे. ठीक आहे. आता करंटची फोर्स म्हणजे कंडक्टरचा फोर्स जर वरती असेल तर करंटची दिशा कशी तयार होईल दिसत आहे आपल्याला अशा पद्धतीने. म्हणजे करंट आपल्याकडे येताना दिसत आहे. ठीक आहे. म्हणजे हा कंडक्टर आपण वरती नेला आणि फोर्स लाईन ऑफ म्हणजे मॅग्नेटिक फोर्स इकडे आहे, तर करंट कसा येईल वरती येईल. आता आपण कंडक्टरची डायरेक्शन खाली केली अशा पद्धतीने, तर काय होईल, खाली केल्यामुळे काय होईल, हा जो मॅग्नेटिक फोर्स आहे हा कॉन्स्टंट राहील, इकडेच्याच डायरेक्शननी राहील. फक्त चेंज काय होत आहे, फोर्स चेंज होत आहे. फोर्स चेंज झाल्यामुळे जो याच्यामध्ये तयार होणारा करंट आहे तो सुद्धा त्याचीसुद्धा डायरेक्शन चेंज होत आहे. जसे की या ठिकाणी समजण्यासाठी आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊ किंवा समजण्याचा प्रयत्न करू. जसा हा एक बोर्ड आहे, हा समजा एक पोल आहे, हा आपला नॉर्थ पोल आहे. ठीक आहे. आणि हा साऊथ पोल आहे. ठीक आहे. दोन्ही पोल असे ठेवले यांच्यासमोर, जसे या ठिकाणी ठेवलं आपण अशा पद्धतीने ठेवले. तर याच्यामध्ये मॅग्नेटिक जे लाईन आहे त्याची डायरेक्शन कशी राहील, नॉर्थ टू साऊथ म्हणजे अशा पद्धतीची राहील. फ्लक्सची दिशा अशी राहील याच्यामध्ये. ठीक आहे. आता हा कंडक्टर आहे, आपण याला कन्सिडर करू. हा एक कंडक्टर आहे. या कंडक्टरची डायरेक्शन मी पहिले डाऊनमध्ये केली, नंतर अपमध्ये केली, डाऊनमध्ये केली, अपमध्ये केली. त्याच्यामुळे काय होईल, याच्यामध्ये जे मॅग्नेटिक लाईन्स आहे त्या मॅग्नेटिक्स लाईन्स आपल्याला डोळ्याने दिसत नाही, आपल्याला त्याला इमॅजिनेशन्स करावं लागतं. तर मॅग्नेटिक लाईनची जी डायरेक्शन आहे ते नॉर्थ टू साऊथकडे असते. म्हणजे अशा पद्धतीने असेल, अशा पद्धतीने असेल. ठीक आहे. म्हणजे नॉर्थ टू साऊथ, इथे नॉर्थ आहे, इथे साऊथ आहे. आता याच्यामध्ये आपण काय केलं, हा कंडक्टर सगळ्यात आधी अशा पद्धतीने डाऊनमध्ये केला. यामध्ये डाऊनमध्ये केल्यामुळे आता करंटची डायरेक्शन इकडे राहील की इकडे राहील ते आपल्याला माहिती करायचं आहे. तर आपण काय केलं, हा करंट म्हणजे फोर्स दाखवत आहे की फोर्सची दिशा कुठल्या साईडला राहील. तर फोर्सची दिशा अशी राहील खाली. ठीक आहे. हा जो अंगठा आहे, अंगठा काय दाखवत आहे, मेकॅनिकल फोर्स म्हणजे कंडक्टरला आपण कुठे फोर्स देत आहे, खाली देत आहे. तर हा अशा पद्धतीने राहील. ठीक आहे.
अशा पद्धतीने राहिल्यामुळे फ्लक्सची दिशा तर सेम आहे, इकडेच जात आहे. तर इंड्यूस EMF जो तयार होईल हा अशा पद्धतीने आहे. इंड्यूस EMF कुठे राहील? इंड्यूस EMFची दिशा इकडे राहील. म्हणजे जेव्हा आपण कंडक्टरला डाऊनमध्ये नेत आहे तेव्हा इंड्यूस EMFची दिशा कुठे राहील? वरती राहील, अशा पद्धतीने. ठीक आहे, आलं लक्षात? अशा पद्धतीने राहील. आता आपण खाली गेल्यानंतर कंडक्टरला पुन्हा वरती आणू. वरती आणल्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये जो तयार होणारा इंड्यूस EMF आहे त्याची दिशा कशी राहील. तर आता वरती आणत आहे अशा प्रकारे. ठीक आहे, लाईन ऑफ फोर्सची डायरेक्शन तर सेम राहील तशीच. फोर्स आपला वरती आहे, तर इंड्यूस EMF जो हा इंड्यूस EMF दाखवत आहे याच्यामध्ये, त्या इंड्यूस EMFची दिशा कशी आहे? या साईडला आहे, इकडे. ठीक आहे, जेव्हा आपण डाऊनमध्ये जात होतो तेव्हा याच्यामध्ये तयार होणाऱ्या करंटची दिशा I म्हणजे या साईडला होती. आणि जेव्हा आपण कंडक्टरला वरती आणला, जेव्हा कंडक्टरला आपण काय केलं? वरती आणलं, तेव्हा करंटची दिशा कशी दाखवत आहे? या साईडला. म्हणजे याच्यावरून आपण इझिली फ्लेमिंगच्या राईट हँड रूलनुसार एखाद्या कंडक्टरमध्ये तयार होणाऱ्या इंड्यूस EMFची दिशा इझिली माहिती करता येते. त्याला आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. हा आपण थोडा समजून घेण्याचा प्रयत्न केला इथे आणि कदाचित व्यवस्थित समजलाही असेल. हा नियम एकदा का समजला तर याच्या रिलेटेड कुठलेही क्वेश्चन्स असले तर त्याला आपण इझिली डील करू शकतो आणि एक्झॅक्ट उत्तर त्याचं देऊ शकतो. त्याच्यामुळे याच्यामध्येही सुद्धा कुठला डाऊट्स असेल, नाही समजलं असेल तर आपण याच्यावर स्पेशल एक क्लास बनवू. त्या क्लासमध्ये जेवढेही रूल्स आहे त्या पूर्ण रूल्सचं आपण डिस्कशन करू. नसेल समजलं तर मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा किंवा 909614 हा व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला विचारू शकता. कुठलाही क्वेश्चन असेल तर व्यवस्थित लिहून, कुठले डाऊट्स असेल ते सुद्धा व्यवस्थित लिहून तुम्ही मला या नंबरवरती मेसेज केला तर आपण त्याला पूर्ण डिस्कशन करून जे काही डाऊट्स असेल त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करू किंवा त्याला आपण सॉल्व करू. ठीक आहे, तर आता जो DC जनरेटर होता त्या DC जनरेटरसाठी कुठला रूल वापरतो? तर फ्लेमिंग राईट हँड रूल. DC मोटरसाठी कुठला रूल वापरतो? तर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. आपला क्वेश्चन काय होता? जर फ्लेमिंग राईट हँड रूलमध्ये क्वेश्चन होता आपला की जर फ्लेमिंग राईट हँड रूलमध्ये मिडल फिंगर जर हा इंड्यूस EMF दाखवत असेल, मिडल फिंगर जो आहे हा इंड्यूस EMF दाखवत असेल, जर जो इंडेक्स फिंगर आहे किंवा फोर फिंगर आहे त्याची डायरेक्शन काय असेल किंवा तो कुठली डायरेक्शन दाखवेल? तर तो दाखवेल लाईन ऑफ फोर्स म्हणजे मॅग्नेटिक लाईनची डायरेक्शन दाखवेल किंवा त्यालाच आपण म्हणतो फ्लक्स किंवा त्यालाच आपण म्हणतो लाईन ऑफ फोर्स. तर ऑप्शनमध्ये जे आन्सर दिलेलं आहे ऑप्शन नंबर B लाईन ऑफ फोर्स हे आपलं आन्सर एक्झॅक्ट राहील किंवा ते आपलं आन्सर बरोबर असेल. तर याचा आन्सर असेल ऑप्शन नंबर B लाईन ऑफ फोर्स. आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 8 जो आहे, क्वेश्चन नंबर 8 जो आहे तो विचारलेला आहे की फ्लेमिंग राईट हँड रूल रिगार्डिंग द डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF कोरिलेट. म्हणजे खाली ऑप्शन दिलेला आहे की फ्लेमिंग राईट हँड रूलमध्ये जे तीन बोटे आहे आपली, अंगठा, पहिलं बोट, मधले बोट जे आहे ते काय डिनोट करतात, काय कुठली डायरेक्शन दाखवतात? तर ऑप्शन नंबर A आहे मॅग्नेटिक फ्लक्स. तर मॅग्नेटिक फ्लक्स दाखवतात, बरोबर आहे. त्याच्यासोबत डायरेक्शन ऑफ करंटही दाखवतं. त्याच्यानंतर रिझल्टंट ऑफ फोर्स हे आहे, पण रिझल्टंट ऑफ फोर्स नाही आहे, ते आहे मोशन ऑफ कंडक्टर. तर पहिलं ऑप्शन कॅन्सल होऊन जाईल. ऑप्शन नंबर B आहे की मॅग्नेटिक फ्लक्स दाखवतं, डायरेक्शन ऑफ मोशन दाखवतं, तेही बरोबर आहे. त्याच्यानंतर डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF दाखवतं, तेही बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर होऊन जाईल ऑप्शन नंबर B. त्याच्यानंतर C मध्ये सुद्धा बघून घेऊ. मॅग्नेटिक फील्ड दाखवतं का? मॅग्नेटिक फ्लक्स दाखवतं, मॅग्नेटिक लाईन दाखवतं, मॅग्नेटिक फील्ड तर आहेच. ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रेंथ ऑफ इंड्यूस व्होल्टेज ऑन करंट ते नाही असणार. आपलं जे आन्सर आहे या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर B मॅग्नेटिक फ्लक्स पण दाखवतं, डायरेक्शन ऑफ मोशन दाखवतं आणि डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF दाखवतं. त्याच्यानंतर सेम क्वेश्चन आहे अशाच प्रकारचा फ्लेमिंग राईट हँड रूलवरती विचारलेला क्वेश्चन नंबर 9.
अप्लाय द फ्लेमिंग राईट हँड रूल टू फाइंड द डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF, द थंब पॉईंट टूवर्ड. म्हणजे याच्यामध्ये विचारलेलं आहे की जो थंब आहे फ्लेमिंग राईट हँड रूलमध्ये, जे थंब आहे तो थंब काय डिनोट करेल, कुठलं डायरेक्शन दाखवेल. तर याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर म्हणजे करंटची, कंडक्टरची फिरण्याची दिशा जी आहे ते दाखवेल थंब म्हणजेच अंगठा. पण कुठल्या कंडिशनला, जर समजा फर्स्ट फिंगर किंवा फोर फिंगर जो आपला डायरेक्शन ऑफ लाईन ऑफ फोर्स दाखवेल, तेव्हाच आपला हा मोशन ऑफ कंडक्टर दाखवेल. तर याच्यामध्ये जो आहे याचा आन्सर होऊन जाईल ऑप्शन नंबर डी, जो आपला राईट आन्सर असेल. अशा पद्धतीचे बरेचसे क्वेश्चन एक्झाममध्ये पाहायला मिळतील. त्याच्यामुळे व्यवस्थित हा फ्लेमिंग राईट हँड रूल आपल्याला कळणे आवश्यक आहे. आपण याच्यामध्ये व्यवस्थित समजून घेतला. याच्यामध्ये काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला या नंबरवरती विचारू शकता. आता आपण बघणार होतो की फ्लेमिंग DC मोटरमध्ये फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल यूज होतो, DC जनरेटरमध्ये फ्लेमिंगचा राईट हँड रूल यूज होतो. तर याला आपण थोडं ट्रिकली कसं यूज करू शकतो, कारण आपण हे सगळं आता डोळ्यासमोर आहे तर आपण इझिली सांगू शकतो. पण एक्झाममध्ये काय होतं की अचानक कुठला क्वेश्चन आल्यानंतर आपण थोडं डाऊटमध्ये जातो की किंवा कन्फ्युजन होतं की DC मोटरसाठी राईट हँड रूल आहे की DC मोटरसाठी लेफ्ट हँड रूल आहे. तर ते थोडं कसं लक्षात ठेवायचं ते आपण बघू. तर आपण या ठिकाणी याला इझिली हे सेंटेन्स लक्षात ठेवू शकतो, RGML. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपण याचं इझिली आन्सर देऊ शकतो. R म्हणजे राईट हँड, G म्हणजे जनरेटर, M म्हणजे मोटर, L म्हणजे लेफ्ट हँड. याला आपण RGML असं जरी लक्षात ठेवलं तरी आपण इझिली कुठला रूल कुठल्या मोटरसाठी यूज होतं किंवा जनरेटरसाठी यूज होतं ते लिहू शकतो किंवा लक्षात ठेवू शकतो. किंवा याला आपण असं म्हणू शकतो की GR जनरेटरसाठी राईट हँड रूल, मोटरसाठी लेफ्ट हँड रूल. आता याला अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तर इझी होऊन जाईल. किंवा आपण याला असं म्हणू शकतो की जिरा राईस इन ML. जिरा राईस नेहमी राईस वगैरेची जी क्वांटिटी असते ती नेहमी किलोमध्ये असते, पण आपण याला इथे ऑडली बोललो आहे की MLमध्ये, म्हणजे जिरा राईस इन ML. जिरा राईस इन ML. G म्हणजे जनरेटर, R म्हणजे राईट हँड रूल, M म्हणजे मोटर, L म्हणजे लेफ्ट हँड रूल. GRML असं जरी लक्षात ठेवलं तरी आपण दोन्ही रूल इझिली लक्षात ठेवू शकतो. जिरा राईस ML असं लिहू शकतो किंवा म्हणू शकतो. पण याला वारंवार एक दोनदा जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तर कुठलाही क्वेश्चन सॉल्व करताना कुठलाही डाऊट जाणार नाही किंवा कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही थोडं नोट करून ठेवू शकता. किंवा ही ट्रिक तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये सुद्धा जर केली तर ते तुम्हाला लक्षात राहण्यासाठी पुन्हा बेटर होऊन जाईल. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द बेरिंग यूज टू सपोर्ट द रोटर शाफ्ट आर जनरली. म्हणजे रोटरच्या शाफ्टला सपोर्ट करण्यासाठी कुठला बेरिंग यूज केला जातो. त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे बॉल बेरिंग, बुश बेरिंग, मॅग्नेटिक बेरिंग किंवा निडल बेरिंग. तर कुठल्याही DC जनरेटरमध्ये जे रोटर शाफ्टला सपोर्ट करण्यासाठी जे बेरिंग वापरतात ते नॉर्मली बॉल बेरिंग टाईपचे असतात. तर याचा ऑप्शन येईल ऑप्शन नंबर A, बॉल बेरिंग. आता बॉल बेरिंगच का बरं वापरतात याला सुद्धा आपण बघून घेऊ. बॉल बेरिंग म्हणजे नॉर्मली अशा प्रकारचं असेल, हा एक राऊंडेड असेल आणि या ठिकाणी असे बॉल्स असेल. अशा टाईपचं बेरिंग भरपूर ठिकाणी आपण बघतो. ठीक आहे. तर हे एकदम स्मॉल टाईपचे ज्या मोटर आहे त्या स्मॉल टाईपच्या मोटरमध्ये आपण अशा टाईपचे बॉल बेरिंग यूज केले जातो. ते स्मूथली रोटेशन होतं, याच्यामुळे फ्रिक्शन जे आहे ते कमी होतं आणि फ्रिक्शन कमी झाल्यामुळे मेकॅनिकल लॉस कमी होतं. मेकॅनिकल लॉस कमी झाल्यामुळे इनडायरेक्टली मशीनचे जे इफिशियन्सी आहे, हा इफिशियन्सीचा सिम्बॉल आहे
मशीनची जी इफिशियन्सी आहे किंवा कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे कुठल्याही DC जनरेटरमध्ये किंवा कुठल्याही मोटरमध्ये जे बेरिंग यूज होतं ते नॉर्मली बॉल बेरिंग यूज होतं. आणि आपण पहिल्या क्लासमध्येच बघितलं होतं की बेरिंगसाठी जे मटेरियल यूज होतं ते कुठलं मटेरियल यूज होतं, तर ते होतं क्रोमा स्टील. कुठलं मटेरियल यूज होतं, तर क्रोमा स्टील मटेरियल यूज होतं. आता बेरिंगच्या रिलेटेड आपण डिस्कशन करत आहे, तर या ठिकाणी एक थोडं कॉन्सेप्टसुद्धा क्लिअर करू शकतो आपण की जे बॉल बेरिंग आहे ते आपण बघितलं की स्मॉल टाईपच्या किंवा जिथे जास्त लोड नाही आहे बेरिंगवरती अशा ठिकाणी आपण बॉल बेरिंग नॉर्मली यूज करतो. पण ज्या ठिकाणी पूर्ण लोड बेरिंगवरती येत आहे त्या ठिकाणी आपण रोलर बेरिंग यूज करतो. कुठला बेरिंग यूज करतो? रोलर बेरिंग यूज करतो. बरं त्या ठिकाणी का बरं रोलिंग बेरिंग यूज करतो? तर आता हा एक बॉल आहे, जसं या ठिकाणी दाखवलेला आहे, याला आपण इथे झूम केला, हा एक बॉल टाईप बेरिंग आहे. तर याचं जे पूर्ण टेन्शन आहे, पूर्ण कुठलाही लोड आहे, याचं पूर्ण टेन्शन कशावरती येईल? याच्या या सरफेसवरती येईल, छोट्याशा सरफेसवरती, ठीक आहे, किंवा या सरफेसवरती. तर याच्यावरती खूप जास्त प्रमाणात टेन्शन आल्यामुळे हा का होईल? हा बेरिंग याच्या बाहेर निघून येईल. बाहेर निघून आल्यामुळे काय होईल? हा बेरिंगवर खराब होऊन जाईल किंवा जे मोटर आहे ती आपलं स्मूथली काम करणं बंद करेल. पण अशा पद्धतीचं एकदम लोड ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण काय करतो? रोलर बेरिंग यूज करतो. रोलर बेरिंगमध्ये काय होईल? तर बेरिंग आपला अशा पद्धतीचा असेल, सिलेंड्रिकल टाईप, अशा पद्धतीचा, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल? अशा पद्धतीचे त्या ठिकाणी बेरिंग वापरू, सिलेंड्रिकल टाईपचे. हे बेरिंग वापरल्यामुळे काय होईल? पूर्ण जे टेन्शन आहे ते पूर्ण टेन्शन काय होईल? इक्वली डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल याच्यावरती इक्वली डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. आता इक्वली डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे काय होईल? त्याच्यामध्ये लोड जास्त येणार नाही किंवा लोड जास्त आल्यामुळे तो बेरिंग जे आहे बॉल बेरिंग सारखा निघून जाणार नाही. जसं आता एक आपण पाहू शकतो की एक छोटासा बॉल बेरिंग आहे आणि हा रोलर बेरिंग आहे. तर रोलर बेरिंग अशा पद्धतीने जर रोटेट केला, अशा पद्धतीने रोटेट झाल्यामुळे पूर्ण जे लोड आहे ते काय होईल? या पद्धतीने इथे डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल खालच्या साईडला. सेम डिस्ट्रीब्यूट झालं, इक्वल डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे तो बेरिंग इझिली बाहेर येणार नाही किंवा कितीही लोड असेल तर तो त्याला ॲडजस्ट करून घेईल. तर स्मॉल टाईपचे मोटर असेल त्या ठिकाणी आपण बॉल बेरिंग यूज करतो. किंवा क्वेश्चन विचारला असेल की जिथे हाय टेन्शन येत आहे बेरिंगवरती त्या ठिकाणी कुठला बेरिंग वापरतात, त्या ठिकाणी आपण बोलू शकतो की रोलर बेरिंग यूज करतो. याच्यासाठी समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल पण घेऊ शकतो. जसं एक सायकल आहे, तर याच्यावरती आपण सायकल चालवताना काय होईल? पूर्ण लोड जो आहे हा याच्यावरती येईल, एवढ्या पोर्शनवरती, ठीक आहे. याच्यामुळे सायकलवर जर खूप जास्त प्रमाणात लोड दिला तर काय होईल? हा जो बेरिंग आहे म्हणजे हा जो सर्कल आहे या सर्कलचा शेप काय होईल? चेंज होईल. सर्कलचा शेप चेंज झाल्यामुळे काय होईल? हा जो चक्का आहे आपला तो काय होईल? तुटून जाईल, खराब होईल, ब्रेक होऊन जाईल. पण याच पद्धतीने जर समजा मोठ्या टाईपचा रोलर असेल, अशा पद्धतीचा रोलर असेल, ठीक आहे, जसा रोड रोलर वगैरे असतो, याच्यावरती कितीही लोड दिला तरी काय होईल? हा सेमली या ठिकाणी लोड इक्वली डिस्ट्रीब्यूट करेल आणि लोड इक्वली डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे याच्यावरती लोड कमी येईल आणि हा डॅमेज होणार नाही. त्याच्यामुळे या दोन एक्झाम्पलवर जर आपण समजलो तर स्मॉल टाईपच्या लोडसाठी बॉल बेरिंग यूज करतो आणि मोठ्या टाईपच्या लोडसाठी ज्याच्यावर जास्त लोड येईल त्या ठिकाणी आपण रोलर बेरिंग यूज करू शकतो किंवा रोलर बेरिंग आपण त्या ठिकाणी यूज करतो. तर हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, याला आपण नोट डाऊन करून ठेवू. क्वेश्चन नंबर नेक्स्ट आहे, इन लॅप वाइंडिंग द नंबर ऑफ ब्रश इज ऑलवेज. म्हणजे लॅप वाइंडिंगमध्ये जे नंबर ऑफ ब्रश असतात ते नेहमी कसे असतात? तर ऑप्शन नंबर ए दिलेला आहे, डबल द नंबर ऑफ पोल, म्हणजे नंबर ऑफ पोलच्या डबल असतात का? नंबर बी आहे सेम ॲज द नंबर ऑफ पोल, म्हणजे नंबर ऑफ पोलच्या सारखे असतात का? किंवा ऑप्शन नंबर सी आहे हाफ द नंबर ऑफ पोल, म्हणजे जेवढे पोल दिले आहे त्याच्या अर्धे असतात का? किंवा ऑप्शन नंबर डी आहे 2.
तर याच्यामध्ये याचं जे आन्सर आहे याचा आन्सर असेल ऑप्शन नंबर बी, म्हणजे लॅप वाइंडिंगमध्ये जे नंबर ऑफ ब्रश असतात ते नेहमी सारखे असतात पोलच्या. तर आता याला लक्षात ठेवायसाठी आपण काय करू शकतो की जसं वाइंडिंग दोन प्रकारचे असतात, एक असतात लॅप वाइंडिंग, म्हणजे अशा टाईपचे कुठलेही प्रश्न विचारले तर आपण इझिली त्याचं उत्तर देऊ शकतो. एक असते लॅप वाइंडिंग आणि दुसरी असते वेव्ह वाइंडिंग. दुसरी कुठली वाइंडिंग आहे? वेव्ह वाइंडिंग. आता लॅप वाइंडिंगमध्ये काय आहे तर लॅप वाइंडिंग कुठल्या ठिकाणी यूज करतात तर ज्या ठिकाणी करंट जास्त तयार होत असेल किंवा जास्त करंटची रिक्वायरमेंट असेल त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी व्होल्टेजची रिक्वायरमेंट कमी असेल, व्होल्टेज कमी असेल त्या वाइंडिंगमध्ये, अशा ठिकाणी व्होल्टेज म्हणजेच आपण याला EMF सुद्धा म्हणू शकतो, कमी असेल अशा ठिकाणी. तर जे लॅप वाइंडिंग आहे त्या लॅप वाइंडिंगमध्ये जे ब्रशेस असतात ते नेहमी कसे असतात तर जेवढे पोल असतात तेवढेच ब्रशेस असतात, म्हणजे जेवढे पोल तेवढेच ब्रश. ठीक आहे, आपण थोडं इकडेच लिहून घेऊया. जेवढे पोल तेवढेच काय असतात ब्रश. ठीक आहे, म्हणजे लॅप वाइंडिंग अशा ठिकाणी यूज करतात ज्या ठिकाणी करंट जास्त आहे, व्होल्टेज कमी आहे म्हणजेच EMF कमी आहे, आणि ब्रश किती असते त्याच्यामध्ये तर जेवढे पोल असतात तेवढेच ब्रश असतात. आता वेव्ह वाइंडिंगच्या बाबतीत जर आपण बघितलं तर वेव्ह वाइंडिंग कुठल्या ठिकाणी यूज होईल तर ज्या ठिकाणी करंट कमी आहे, ज्या ठिकाणी व्होल्टेज जास्त आहे, किंवा ज्या ठिकाणी करंट म्हणजे EMF जास्त आहे अशा ठिकाणी. आणि याच्यामध्ये ब्रश नेहमी किती असतात तर जेवढे पोल असतात, पोल कितीही असले तरी ब्रश नेहमी 2 असतात. तर या क्वेश्चनमध्ये आपण एवढं लक्षात ठेवलं तर याच्या रिलेटेड आपले बरेचसे क्वेश्चन क्लिअर होतात. जसं आपण क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघू. या ठिकाणी क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे, फॉर अ DC जनरेटर व्हेन द नंबर ऑफ पोल अँड द नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर इज फिक्स देन विच वाइंडिंग विल गिव हाय EMF. तर याचे हाय EMF कुठला देत आहे दोन वाइंडिंगपैकी तर वेव्ह वाइंडिंग देत आहे. तर ऑप्शनमध्ये काय येईल? ऑप्शन नंबर बी, वेव्ह वाइंडिंग. म्हणजे असा एक आपण व्यवस्थित लिहून घेतलं तर काय होईल, आपल्याला इझिली ते क्वेश्चन ॲन्सरिंग करणं सोपं होऊन जाईल. तर याच्यावरून आपण डायरेक्टली आन्सर देऊ शकतो की हाय EMFसाठी कुठली वाइंडिंग यूज करू तर वेव्ह वाइंडिंग यूज करू शकतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट आहे. तर जसं आपण आताच एक क्वेश्चन डिस्कस केला होता त्या क्वेश्चनमध्ये वेव्ह वाइंडिंग आणि लॅप वाइंडिंग या दोन्ही वाइंडिंगबद्दल बघितलं होतं. एकदा पुन्हा आपण बघून घेऊ, कारण पोलमध्ये ब्रशेसमध्ये थोडं व्यवस्थित समजून घेतलं तर आपले जे समोरचे काही क्वेश्चन आहेत त्याला आपण व्यवस्थित सॉल्व करू शकतो. जसं एक वेव्ह वाइंडिंग होती, वेव्ह वाइंडिंग शॉर्टकट लिहितो याला, वेव्ह वाइंडिंग. वेव्ह वाइंडिंगमध्ये काय बघितलं होतं आपण की करंट ज्या ठिकाणी कमी हवा आहे त्या ठिकाणी आपण वेव्ह वाइंडिंग करतो, व्होल्टेज ज्या ठिकाणी जास्त आहे किंवा EMF जास्त आहे त्या ठिकाणी आपण वेव्ह वाइंडिंग करतो, आणि याच्यासाठी आपण ब्रशेस वापरतो. ब्रशेसचं काम काय आहे तर जो तयार झालेला करंट आहे त्या करंटला कलेक्ट करण्याचं काम ब्रश करतो. ब्रशचं काम काय आहे तर तयार होणारा करंटला कलेक्ट करण्याचं काम ब्रश करतो. ब्रश कार्बनपासून बनवलेला असतो. ठीक आहे, हे आपण बघितलं होतं. तर वेव्ह वाइंडिंगसाठी किती ब्रशेस यूज होईल तर 2 ब्रशेस यूज होईल. ब्रश बरोबर किती ब्रशेस यूज होईल? 2 ब्रशेस यूज होईल. का बरं यूज होईल हे महत्त्वाचं आहे, कारण वेव्ह वाइंडिंगमध्ये करंट वाहण्यासाठी फक्त किती दिशा असतात किंवा किती मार्ग असतात? 2 दिशा असतात किंवा 2 मार्ग असतात. म्हणून वेव्ह वाइंडिंगमध्ये
जनरेटरमध्ये फक्त ब्रशेसची संख्या किती असते? 2 असते, कारण ब्रश काय करतो तर तयार झालेला करंट कलेक्ट करतो आणि वेव्ह वाइंडिंगमध्ये करंट वाहण्यासाठी फक्त 2च मार्ग असतात. त्यामुळे 2च मार्ग असल्यामुळे त्या 2च मार्गाने ब्रशेस जो आहे तो करंट कलेक्ट करतो. आता एक वाइंडिंग आहे, हे जशी एक वाइंडिंग झाली वेव्ह वाइंडिंग. दुसरी वाइंडिंग कुठली आहे? लॅप वाइंडिंग. जसं आपण आताच बघितलं, पण याला व्यवस्थित पुन्हा एकदा बघू, कारण हे क्वेश्चन अशा टाईपचे आलेले क्वेश्चन एकही सुटता कामा नये किंवा याच्या रिलेटेड कुठलेही मार्क्स आपले कमी होता कामा नये. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित वेळ लागला तरी चालेल, पण याच्यावरती थोडं व्यवस्थित वेळ दिला तर आपल्यासाठी बेनिफिशियल राहील. लॅप वाइंडिंग कुठे करतात? ज्या ठिकाणी करंट जास्त प्रमाणात तयार होत आहे किंवा जास्त प्रमाणात पाहिजे आहे, व्होल्टेज ज्या ठिकाणी कमी आहे, EMF ज्या ठिकाणी कमी आहे, त्या ठिकाणी आपण लॅप वाइंडिंग करतो. आता लॅप वाइंडिंगमध्ये जेवढे पोल असतात तेवढेच करंट वाहण्यासाठी मार्ग असतात. वेव्ह वाइंडिंगमध्ये काय होतं की करंट वाहण्यासाठी 2च मार्ग होते. लॅप वाइंडिंगमध्ये काय होतं की जेवढे पोल असतात तेवढे करंट वाहण्यासाठी मार्ग असतात. म्हणजे P आपण या ठिकाणी लिहू शकतो, म्हणजे जेवढे पोल तेवढे ब्रश. म्हणजे या ठिकाणी 2 पोल असेल तर ब्रशसुद्धा 2 असेल, 4 पोल असेल तर ब्रशसुद्धा 4 असेल, 8 पोल असेल तर ब्रशसुद्धा किती असेल? 8 असेल. म्हणजे ब्रशची संख्या डिपेंड कशावर करते तर त्या मोटरमध्ये, जनरेटरमध्ये किती नंबर ऑफ पोल आहे त्या पोलवर ब्रशची संख्या डिपेंड करते. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारू जाऊ शकतात, त्याच्यामुळे याला व्यवस्थित नोट करून ठेवा. ही जी वेव्ह वाइंडिंग आहे आणि लॅप वाइंडिंग आहे, ह्या वाइंडिंग आहे आर्मेचरच्या, या वाइंडिंग आहे आर्मेचरच्या, आणि आर्मेचरमध्ये 2च वाइंडिंग आहे, एक वेव्ह वाइंडिंग आणि लॅप वाइंडिंग. तर वेव्ह वाइंडिंगमध्ये काय होतं ते आपण बघितलं, लॅप वाइंडिंगमध्ये काय होतं ते आपण बघितलं. तर हे क्वेश्चन याच्यामध्ये कुठलेही विचारू शकतात, जसं कमी करंटसाठी कुठली वाइंडिंग वापरतात, जास्त करंटसाठी कुठली वाइंडिंग वापरतात, जास्त EMFसाठी कुठली वाइंडिंग वापरतात, कमी EMFसाठी कुठली वाइंडिंग वापरतात, वेव्ह वाइंडिंगमध्ये किती ब्रशेस असतात किंवा लॅप वाइंडिंगमध्ये किती ब्रशेस असतात, असे छोटे मोठे क्वेश्चन जे आहे ते विचारू शकतात. त्याच्यामुळे आपण एक छोटासा ब्लॉक इथे तयार केला आणि ह्या ब्लॉकवरूनच कुठलेही क्वेश्चन आले तर आपण आता इझिली याला सॉल्व करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन 4 पोल DC मशीन, म्हणजे 4 पोलची एक DC मशीन आहे. तर त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर ए दिलेला आहे की ऑल द 4 पोल आर नॉर्थ पोल, म्हणजे त्याच्यामध्ये 4ही पोल जे आहे ते नॉर्थ पोल असेल. ऑप्शन नंबर बी आहे अल्टरनेट पोल आर नॉर्थ अँड साऊथ, म्हणजे एकानंतर एक, म्हणजे पहिला पोल नॉर्थचा असेल तर दुसरा साऊथचा, मग पुन्हा नॉर्थचा, पुन्हा साऊथचा, असं असेल का. ऑप्शन नंबर सी आहे ऑल द पोल आर साऊथ, म्हणजे सगळे पोल साऊथचे असेल. ऑप्शन नंबर डी आहे की पहिले 2 नॉर्थचे असेल, नंतरचे 2 साऊथचे असेल. तर याच्यामध्ये आपल्याला काय आन्सर येईल ते आन्सर द्यायचं आहे. जसं आता 4 पोलची मोटर आहे तर आपण बघून घेऊ. अशा पद्धतीने समजा एक मोटर आहे, या मोटरमध्ये 4 पोल आहे. आपण पोल काढून घेऊ या ठिकाणी. फर्स्ट पोल, सेकंड पोल, थर्ड पोल आणि फिफ्थ पोल. अशा पद्धतीने याच्यामध्ये पोल दिलेले आहे. एकूण 4 पोल आहे असे या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये काय असेल तर पहिल्या क्वेश्चनमध्ये काय, पहिल्या ऑप्शनमध्ये काय होतं की सगळे पोल नॉर्थचे असेल, सगळे पोल नॉर्थचे असेल, NNN. ऑप्शन नंबर ए मध्ये विचारलं. जर सगळे पोल नॉर्थचे असेल तर याच्यामध्ये लाईन ऑफ फोर्स तयार होईल का? लाईन ऑफ फोर्स तयार होणार नाही. लाईन ऑफ फोर्स तयार झाला नाही तर याच्यामध्ये कटिंग ॲक्शन होणार नाही. कटिंग ॲक्शन झाली नाही तर EMF तयार होणार नाही. म्हणजे सगळे पोल नॉर्थचे जर असेल तर आपली मोटर काम करेल का किंवा जनरेटर काम करेल का? करणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर ए जो आहे तो चुकीचा आहे.
ऑप्शन नंबर बी मध्ये काय म्हटलेलं आहे की अल्टरनेट पोल म्हणजे हा नॉर्थचा असेल तर लगेच त्याच्या बाजूचा साऊथचा असेल, त्याच्यानंतर त्याच्या बाजूचा लगेच नॉर्थचा असेल आणि त्याच्या बाजूचा साऊथचा असेल म्हणजे अल्टरनेट पोल असेल. तर याच्यामध्ये काय होईल, अल्टरनेट पोल असल्यामुळे याच्यामध्ये फ्लक्स जे आहे, आपण काय म्हटलं होतं की फ्लक्सची कंडिशन कशी आहे, हा नॉर्थ पोल असेल, हा साऊथ पोल असेल. तर फ्लक्स नेहमी मॅग्नेटच्या बाहेरून नॉर्थ टू साऊथ फ्लो होतं. म्हणजे हा नॉर्थ पोल असेल, हा साऊथ पोल असेल, तर याच्यामध्ये तयार होणारा फ्लक्स जो कसा असतो तो नॉर्थ टू साऊथ अशा पद्धतीने फ्लो होतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय होईल, हा एक फ्लक्स इथे जाईल, अशा पद्धतीने राहील. ठीक आहे. हा नॉर्थ टू साऊथ असा राहील, हा नॉर्थ टू साऊथ असा राहील, हा नॉर्थ टू साऊथ असा राहील. म्हणजे याच्यामध्ये जो तयार होणारा फ्लक्स आहे किंवा लाईन ऑफ फोर्स आहे किंवा मॅग्नेटिक लाईन आहे ते व्यवस्थित तयार होत आहे. व्यवस्थित तयार झाल्यामुळे याच्यामध्ये आर्मेचर असेल, याच्यामुळे काय असेल, हा असा आर्मेचर असेल. या आर्मेचरमध्ये कंडक्टर असेल. या कंडक्टर आर्मेचरला जर आपण रोटेट केलं तर या कंडक्टरकडून काय होईल, मॅग्नेटिक लाईन कट होईल. मॅग्नेटिक लाईन कट झाल्यामुळे या आर्मेचरमध्ये काय होईल, EMF तयार होईल आणि EMF तयार झाला तर आपण ब्रशच्या माध्यमातून बाहेर घेऊ शकतो किंवा ब्रशच्या माध्यमातून तयार झालेला करंट किंवा EMF कलेक्ट करू शकतो. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी आपल्यासाठी सुटेबल आहे की कुठलेही पोल जे आहे ते पोल कसे असायला पाहिजे, अल्टरनेट असायला पाहिजे. म्हणजे पहिले नॉर्थचा, त्यानंतर साऊथचा, पुन्हा नॉर्थचा, पुन्हा साऊथचा अशी जर डिझाईन असेल तर आपला जनरेटर जो आहे तो व्यवस्थित काम करेल, व्यवस्थित EMF तयार करेल आणि आपल्याला बाहेर करंट वापरासाठी आपण इझिली ब्रशच्या माध्यमातून कलेक्ट करू शकतो. म्हणून याचं ऑप्शन नंबर बी होईल. ऑप्शन नंबर सी मध्ये काय विचारलं आहे, सगळे पोल साऊथचे होईल, तर ऑप्शन नंबर सी सुद्धा चुकीचं होईल. ऑप्शन नंबर डी मध्ये काय आहे की दोन पोल कंटिन्यू, दोन पोल जे आहे, एक पोल नॉर्थचा, दुसरा पोल नॉर्थचा, तिसरा पोल साऊथचा, नंतरचा पोल साऊथचा, याच्यामध्ये सुद्धा फ्लक्स डिस्ट्रीब्युशन जे आहे ते व्यवस्थित होणार नाही. फ्लक्स डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित झाले नाही तर कटिंग ॲक्शन व्यवस्थित होणार नाही. कटिंग ॲक्शन व्यवस्थित झाली नाही तर याच्यामध्ये तयार होणारा EMF तयार होणार नाही. EMF तयार झाला नाही तर आपली मोटर व्यवस्थित काम करणार नाही किंवा त्याचा व्यवस्थित उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर डी सुद्धा हा चुकीचा होईल. म्हणजे ह्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, अल्टरनेट पोल आर नॉर्थ अँड साऊथ. नॉर्थ अँड साऊथ पोल जे आहे ते कसे असायला पाहिजे, तर अल्टरनेट असायला पाहिजे. अशा पद्धतीचे बेसिक क्वेश्चन विचारतात. जे बेसिक क्वेश्चन आहे ते आपल्याला यायलाच हवे. त्याच्यामुळे आपण जे क्वेश्चन सॉल्व करत आहे ते व्यवस्थित बेसिकली कन्सेप्ट घेऊन त्याला सॉल्व करत आहे. त्याच्यामुळे सगळे क्वेश्चन जे आहे ते व्यवस्थित बघा, व्यवस्थित त्याला नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून कुठलाही क्वेश्चन आपला स्किप होणार नाही किंवा आपला एक्झाममध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन आले तर आपले चुकणार नाही. आणि एक्झाममध्ये मेन तर काय असतं की एक्झाममध्ये अशाच पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात, फक्त थोडं क्वेश्चनची विचारण्याची पद्धत चेंज असतं, पण मेन त्यांना काय विचारायचं असतं ते अशाच पद्धतीचे क्वेश्चन असतात. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया.